खरं तर आजची रेसिपी खूप खास आहे. कारण की अगदी पारंपरिक पद्धतीने पिठलं कशाप्रकारे बनवायचं याची रेसिपी मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करणार आहे. अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये तयार होणारं हे पिठलं आहे आणि घरात कधी भाजीला काही नसेल, तर तुम्ही हे अगदी झटपट असं बनवू शकता. चवीलासुद्धा छान लागते आणि झटपटसुद्धा तयार होते आणि तेवढंच छान असं झणझणीत जर बनवलं ना, तर आणखी चविष्ट लागते. चला तर मग छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. तर आता इथं आपण पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत, त्यामुळे मी मिक्सरचा वापर न करता खलबत्त्यामध्ये मी 10 ते 11 मिरच्या टाकून घेतल्या. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात. त्यानंतर इथे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 इंच आलं साल काढून मी त्यामध्ये टाकून घेतलं आणि मग इथे हे अशा प्रकारे मी कुटून घेते. तर अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये 5च मिनिटामध्ये खरं तर हे छान असं वाटून आपलं बारीक वाटण तयार होतं. तर इथं बघू शकता तुम्ही किती मस्त असं वाटलं जातं आहे. तुम्ही ऐवजी मिक्सरमध्ये वाटलं तरीसुद्धा चालेल. तर इथं आपलं वाटण जे आहे तर ते तयार झालेलं आहे. खरं तर मिरच्या कापून टाकण्यापेक्षा अशा प्रकारे जर तुम्ही हे छान वाटून घेतलं ना, तर आणखी छान अशी चव येते. त्यानंतर मी इथे एक कढई ठेवली आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत 2 पळ्या तेल. तेल छान व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग पुढे छान अशी फोडणी तयार करूयात. तर तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी, त्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि त्यासोबतच पाव चमचा हिंग आपल्याला घालायचं आहे. हिंग आवर्जून घाला, कारण की हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे ना भरपूर प्रमाणामध्ये वातूळ असतं, त्यामुळे मग आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे हिंग जर घातलं तर त्याची टेस्टसुद्धा छान येते आणि आपल्याला बाधतसुद्धा नाही. त्यामुळे आता ही छान अशी फोडणी तयार झाली की त्यानंतर मी ना एक मोठ्या साईजचा कांदा छान असा बारीक कट करून घेतलेला होता. शक्यतो कांदा जो आहे ना तर तो छान व्यवस्थित होईल तेवढा बारीक करून घ्यायचा. सुरीनेच कापायचा. काही चॉपरमध्ये वगैरे जर केला ना तर त्याची थोडीशी टेस्ट असे पाणी वगैरे सुटल्यासारखं होतं. त्यामुळे मग मी ना इथं सुरीनेच व्यवस्थित कांदा जो आहे तर तो बारीक करून घेतलेला आहे. कांद्याचा वापर थोडासा जास्त करायचा, कारण की कांदा जास्त असेल ना तर टेस्टसुद्धा खूप छान लागते. त्यानंतर इथे ना आपल्याला जवळपास 2 ते 3 मिनिट छान असं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना तर ते टाकणार आहोत. सुरुवातीला जर वाटण तुम्ही लगेचच त्यामध्ये घातलं ना तर मग ते थोडंसं जळण्याची वगैरे शक्यता असते. त्यामुळे मग थोडंसं 3 ते 4 मिनिट छान असा कांदा परतला गेला ना की मग त्यामध्ये आपण वाटण जे तयार करून घेतलेलं होतं तर ते घालणार आहोत. तर आता 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. तर आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं तर ते मी यामध्ये घालते. तुम्ही याऐवजी ना जरी लाल तिखटाचा जरी वापर केला ना तरीसुद्धा चालेल. पण हिरवी मिरची, आलं, लसूण हे जर तुम्ही छान असं कुटून अशा प्रकारे जर घातलं ना, तर छान अशी आणखी खूप मस्त अशी टेस्ट येते. त्यामुळे अशा प्रकारे एकदा नक्की करून पहा. त्यानंतर आता आपल्याला हे छान असं व्यवस्थित कांद्यासोबतच मिरची, आलं, लसूण याची जी पेस्ट आपण तयार करून घेतली होती कुटून, तर ते सुद्धा कांद्यासोबत छान असं व्यवस्थित फ्राय होतं. म्हणजेच आलं लसूणचा जो कच्चेपणाचा वास असतो तर तो संपूर्ण निघून जातो आणि कांदासुद्धा मस्त असा परतला जातो. तर आता कांदा वगैरे फोडणी जी आहे तर ते एका साईडला तयार होते. तोपर्यंत आपण इथं ना जेवढं आपल्याला पिठलं ज्या प्रमाणामध्ये बनवायचं आहे ना तर तेवढं आपण डाळीचं पीठ घेणार आहोत. तर त्यामध्ये मी छोटी दीड वाटी पीठ घेतलं आणि आता हे अशा प्रकारे ना व्यवस्थित असं मिक्स करून घेते आहे. तर आता इथे बघू शकता, हे व्यवस्थित असं विस्करच्या मदतीने जर तुम्ही मिक्स केलं ना तर अजिबात गाठी वगैरे होत नाही. फक्त अशा प्रकारे ना व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं. एकदाच जर तुम्ही ना याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून दिलं आणि मग हलवायला गेलात ना तर त्यामध्ये भरपूर गाठी होतात. त्या मुडतात, पण त्याला भरपूर असा वेळ लागतो. खरं तर ना हे पिठलं पूर्वीच्या काळी आमच्याकडे लग्नाच्या दिवशी, म्हणजेच लग्न किंवा हळदच्या दिवशी ना बनवलं जायचं. पण आता सध्या सगळीकडेच ना पोहे, उपमा, कोणीकडे तर ढोकळा वगैरे पण बनवतात. तर असं शिफ्ट झालेलं आहे. नाहीतर मग पूर्वी ना छान असं पिठलं, कारण की हे अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होतं त्यामुळे बनवलं जायचं. त्यानंतर कांदा वगैरे छान असा आपला भाजला गेला, म्हणजे परतला गेला आहे, तर त्यामध्ये मी पाव चमचा हळद आणि अर्धा चमचानं मी धनेपूड घातली आणि आता हे मिनिटभर आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. व्यवस्थित छान अशी फोडणी तयार झाली ना तर चवीला जे पिठलं आहे ना तर ते सुद्धा छान लागतं आणि कांदा जो आहे तर तो व्यवस्थित जर परतला गेला ना तर मग खाताना असा दाताखाली वगैरे येत नाही. मग त्याची जी टेस्ट आहे ना तर ती थोडीशी अशी गोडसर लागल्यासारखी होते. म्हणून कांदा जो आहे ना तर तो व्यवस्थित छान असा परतवून घ्यायचा.
तर आता इथे आपली फोडणी जी आहे तर ती छान अशी तयार झाली आणि आता आपण पीठ वगैरे जे मिक्स करून ठेवलेलं होतं ना, तर ते यामध्ये टाकून घ्यायचं. खरं तर पिठलं बनवायच्या 2 वेगवेगळ्या पद्धती आहे. त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट पाणी टाकून वरतून पीठ टाकून तसं पीठ पेरून पिठलं असं त्याला म्हटलं जातं किंवा अशा पद्धतीने सुद्धा करू शकतात. पण तसं जे मी तुम्हाला पहिले सांगितलं ना, तर ते करताना ना भरपूर असं मिक्स करावं लागतं आणि खूप फास्ट ती प्रोसेस करावी लागते. नाहीतर मग काय होतं, की भरपूर प्रमाणामध्ये त्यामध्ये गुठळ्या होतात आणि मग त्या मोडायला आपल्याला भरपूर जड जातं. कारण की ऑलरेडी खालून गॅससुद्धा आपला चालू असतो. त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि मग आता हे व्यवस्थित आपल्याला चमच्याच्या मदतीने ना मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडंसं जोपर्यंत घट्ट होत नाही ना, तोपर्यंत थोडंसं हलवत राहायचं. नाही तर मग काय होतं, गाठी तयार व्हायला सुरुवात होतं किंवा खालूनसुद्धा ते ना व्यवस्थित असं शिजत नाही. त्यामुळे इथे बघू शकता असं ना चमचेच्या मदतीने मी थोडं-थोडं व्यवस्थित असं हलवून घेत आहे. तर असं मी ना सतत हलवून घेतलं आणि आता इथे बघा किती घट्टसर बऱ्यापैकी झालेलं आहे ना. अजिबातही कुठे गाठी वगैरे झालेल्या नाही आहेत आणि जर तुम्हाला वाटतच असेल थोड्याफार झाल्यात, तर तुम्ही अशा प्रकारे हलवून ना त्या गाठी संपूर्ण मोडून घेऊ शकतात आणि एक वेळेस छान असं थोडंसं त्याला घट्टपणा यायला सुरुवात झाली ना, की मग त्यावरती आपण झाकण ठेवून छान अशी एक वाफ देऊन घ्यायची. तर इथे बघा चमच्यापेक्षा ना या विस्करच्या मदतीने जर तुम्ही त्याच्या मदतीने जर एवढं फास्ट केलं ना, तर अजिबात गाठी वगैरे होणार नाही किंवा मग इझीसुद्धा जातं. त्यामुळे बघू शकता मी अशा प्रकारे विस्करच्या मदतीने हे छान व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता हे छान व्यवस्थित मिक्स झालं आहे, तर आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची आहे. तर 5 ते 6 मिनिट तर झाले आणि इथं बघू शकता तुम्ही किती छान अशी त्याला वाफ आली आणि ज्या प्रकारे आपल्याला पिठलं पाहिजे ना, घट्ट किंवा पातळ तशा प्रकारे ना तुम्ही हे बनवू शकता. तर मी ना थोडंसं घट्टसरच बनवलं होतं. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी आता यामध्ये ना भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि गॅसची फ्लेम बंद केली आणि आता हे व्यवस्थित आपल्याला संपूर्ण जी कोथिंबीर आहे ना, तर ती मिक्स करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपलं छान असं गरमागरम पिठलं तयार झालेलं आहे आणि जर तुम्हाला यापेक्षा थोडंसं पातळ हवं असेल ना, तर पाणी तुम्ही यामध्ये थोडंसं जास्त प्रमाणामध्ये घाला म्हणजेच ते पातळ होईल. तर अशा प्रकारे छान असं गरमागरम अगदी झटपट आपलं पिठलं तयार आहे. छान असं सर्व्ह करूयात. चला तर मग मंडळींनो, हे अशा प्रकारचं छान असं गरमागरम पिठलं तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. अतिशय छान चविष्ट लागते आणि त्यासोबत तर कांदा हवाच. यावरती तुम्ही थोडंसं तेल घेऊन जर खाल्लत ना, तर आणखी चव छान लागते. चला तर मग तुम्हाला ही अगदी झटपट तयार होणारी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.